विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी प्राध्यापक प्रशांत गुणवंत चौधरी माय मराठी चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण साहित्यशास्त्र या विषयाच्या विवेचनाला प्रारंभ केला होता. जी पहिली तासिका ज्यापूर्वी आपली संपन्न झाली, या तासिकेमध्ये आपण साहित्यशास्त्र आणि त्यातही भारतीय साहित्यशास्त्र या आपल्या अभ्यास घटकाची माहिती घेतली. त्यातील विविध संकल्पना आणि संज्ञांचं स्वरूप थोडक्यामध्ये आपण समजून घेतलं. एक प्रास्ताविकपर असं ते आपलं निवेदन होतं. मित्रहो, आजच्या ह्या आपल्या दुसऱ्या तासिकेमध्ये आपण आपल्या भारतीय साहित्यशास्त्र, ज्याला आपण काव्यशास्त्र असं म्हणतो, या काव्यशास्त्रातील पहिल्या प्रकरणाच्या अभ्यासाला प्रारंभ करणार आहोत. मित्रहो, आपल्या या पहिल्या प्रकरणाचं शीर्षक जे आहे ते काव्यलक्षण असं आहे, ज्याला आपण आजच्या लौकिक परिभाषेमध्ये साहित्याचं स्वरूप असं म्हणतो. त्यालाच प्राचीन भारतीय साहित्य विचारामध्ये काव्यशास्त्र असं म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रहो, मागं मी म्हटल्याप्रमाणे काव्यशास्त्राचा, साहित्यशास्त्राचा हा जो अभ्यास आहे तो आपल्यासारख्या भारतीय माणसांना एक वेगळा आनंद देणार आहे. तो यासाठी की काव्यशास्त्राची किंवा साहित्यशास्त्राची असणारी आपली जी भारतीय परंपरा आहे ती जगन्वंदी अशी परंपरा आहे. संपूर्ण जगतामध्ये भारतीय साहित्य विचाराला असणारं जे एक मौलिक स्थान आहे ते आपल्या सर्वांच्याच दृष्टीने खूप आस्थेचा आणि अत्यंत अस्मितेचा विषय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक प्राचीन अशी परंपरा, एक प्रदीर्घ अशी परंपरा भारतीय साहित्य विचाराला लाभलेली आपल्याला दिसते. भारतीय साहित्य विचारात जे स्वरूप आहे ते काही शतकांचं आहे. म्हणजे ज्या आचार्य भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाचा आधार भारतीय काव्यशास्त्राला आहे, भारतीय साहित्यशास्त्राला आहे, तो नाट्यशास्त्र हा ग्रंथ इसवी सनाच्या पूर्वी साधारणतः 200 वर्ष निर्माण झाला असं मानलं जातं. आज इसवी सन 2020 मध्ये आपण आहोत आणि इसवी सनाच्या पूर्वी 200 वर्ष म्हणजे साधारणतः 2200 वर्षांची एक प्रदीर्घ अशी परंपरा आपल्या भारतीय साहित्यशास्त्राची आपल्याला दिसते. आणि या परंपरेमध्ये जे सूक्ष्म चिंतन, जे सूक्ष्म अवलोकन, जी एक मर्मग्राही अशी रसिक दृष्टी या आपल्या सर्वच प्राचीन पूर्वसुरींनी दाखवलेली आहे, त्याला खरंच तोड असलेली आपल्याला दिसत नाही. आता ज्या भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथाचा उल्लेख केला, त्या नाट्यशास्त्रामध्ये नाटकामधून भाव किंवा रस कसा रसिकांच्या मध्ये निर्माण होतो याविषयीची चर्चा भरतमुनींनी केलेली आहे. आणि त्यातूनच रसनिष्पत्ती विषयक निरनिराळे सिद्धांत यायलेले आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये इथून पुढच्या त्याचा विचार करणार आहोत. याच भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये साहित्य व्यवहाराला काव्य ही संज्ञा वापरलेली आपल्याला दिसते. म्हणजे आज ज्या अर्थानं आपण काव्य ही संज्ञा वापरतो, इंग्रजी पोएट्री या शब्दाला पर्यायी म्हणून आपण काव्य ही, कविता ही संज्ञा आज आपण वापरतो. म्हणजे काव्य ही संज्ञा कविता या अर्थानं आज आपण लक्षात घेतो. परंतु भारतीय परंपरेमध्ये काव्य ही संज्ञा समग्र ललित साहित्याला उद्देशून वापरलेली आपल्याला दिसते. जसे आजच्या साहित्यामध्ये, ललित साहित्यामध्ये कविता, कथा, नाटक, कादंबरी वगैरे वगैरे भिन्न भिन्न प्रकार दिसतात. तसे प्रकार काही संस्कृत परंपरेमध्ये आपल्याला आढळत नाहीत. गद्य आणि पद्य ही जी काही काव्याची विभागणी, साहित्याची विभागणी आहे, या विभागणीला सुद्धा संस्कृत साहित्य परंपरेमध्ये फार आधार सापडत नाही. किंबहुना समग्र ललित साहित्य व्यवहार काव्य या एका संज्ञेतनं अभिव्यक्त झालेला आपल्याला दिसतो. आणि त्यातून सौंदर्याची अभिव्यक्ती, शब्दांमधून साधलेली सौंदर्याची अभिव्यक्ती या अर्थानं ललित साहित्याकडे किंवा काव्याकडे
पाहण्याची दृष्टी संस्कृत साहित्य कोविदांची आपल्याला दिसते. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की काव्य म्हणजे काय, तर काव्य म्हणजे समग्र साहित्य व्यवहार. आणि याच अर्थानं आपण याकडे पाहायला हवं. काव्याचं स्वरूप सुस्पष्ट करत असताना भारतीय अभ्यासकांनी कविता कामिनीचं रूपक योजलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे मानवी देहावर काव्याचा साहित्याचा आरोप करून त्यातून साहित्याची एक प्रकारची स्वरूपाची मांडणी केलेली आपल्याला दिसते. मी आता शब्दप्रयोग केला कविता कामिनीचं रूपक. म्हणजे जणू काही काव्य ही एक रूपवती सुंदर कमनीय अशी युवती आहे आणि तिच्या सौंदर्याचं वर्णन करत असताना ज्या पद्धतीचं वर्णन केलं जाईल त्या पद्धतीची एक रूपकात्मक मांडणी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. काव्याला मानवी देहाची ही जी काही उपमा या ठिकाणी दिलेली आहे, देह आणि आत्मा, नुसत्या देहाला काही अर्थ नसतो, नुसत्या देहाला काही अर्थ नसतो, त्या देहामध्ये चैतन्य असतं, त्या देहामध्ये प्राण असतो आणि त्या प्राणामुळं त्या चैतन्यामुळं त्या देहाचं सुद्धा एक जिवंतपण आपल्याला प्रत्ययाला येत असतं. प्राणाशिवाय चैतन्याशिवाय देह म्हणजे ते एका अर्थानं पार्थिवच असतं. आणि म्हणून शरीर आणि आत्मा या परिभाषेमध्ये एकूणच साहित्य व्यवहाराचं काव्य व्यवहाराचं विश्लेषण भारतीय परंपरेमध्ये आपल्या अभ्यासकांनी केलेलं दिसतं. अर्थात या शरीर आणि आत्मा या रूपकामुळं एक प्रकारची गुंतागुंत ही आपल्याला आपल्या या एकूणच वाङ्मयीन चर्चेमध्ये आढळते. परंतु तरीही एका शास्त्रीय दृष्टिकोनात एका शास्त्रीय मांडणीच्या परिभाषेमध्ये बसवण्याचा प्रयत्न आपल्या या भारतीय अभ्यासकांचा दिसतो. शब्दार्थ म्हणजे एक व्याख्या काव्याची जी आहे ती आपल्या सर्वांच्या कायम चर्चेमध्ये असते. शब्दार्थो सहितो काव्यम, आपण ती पाहणार आहोत, त्याची चर्चा आता या ठिकाणी करणार आहोत. शब्दार्थो सहितो काव्यम, शब्द आणि अर्थ यांचं साहचर्य म्हणजे काव्य. पण शब्दार्थ काव्यातील आणि काव्येतर साहित्यातील शब्दार्थ यात अंतर काय, हा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे. म्हणजे शब्दांना अर्थ असतोच, अर्थाशिवाय शब्द ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. शब्दांना अर्थ असतो, अर्थ असतो म्हणूनच त्याला आपण शब्दही म्हणतो. मग काव्यातच शब्दार्थ असतात आणि शब्दार्थांचं सहितत्व म्हणजे काव्य असं का म्हटलं असावं, याही गोष्टीचा काही एक विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. संस्कृत काव्य परंपरेमध्ये काव्याचं जे बाह्यांग आहे त्याला शब्दार्थ म्हटलेलं. काव्याचं जे बाह्यांग आहे, बाह्यांग म्हणजे काय, जे आपल्याला दिसतं, जे दृष्टिगोचर आहे, जे आपल्याला जाणवतं, शब्दांच्या माध्यमातून जाणवतं, त्या शब्दातील अर्थांच्या माध्यमातून जाणवतं, हे शब्द, हे काव्याचं जे बाह्यांग आहे याला शब्दार्थ असं म्हटलेलं आहे. आणि या शब्दार्थांची चर्चा विपुलतेने केलेली आहे. सुरुवातीचे जे काही भारतीय परंपरेतले अभ्यासक आहेत, ज्याच्यामध्ये भामहाचा समावेश होतो, दंडीचा समावेश होतो, कुंतल आहे, या सर्वांनी शब्दार्थांचं महत्व खूप ओळखलेलं होतं आणि या शब्दार्थांचं खूप काही वर्णन या सगळ्या सुरुवातीच्या अभ्यासकांनी केलेलं आहे. म्हणजे वामनानं सुरुवातीला जी मांडणी केली की काव्य कशामुळे ग्राह्य होतं, काव्यम ग्राह्यम अलंकारात, आणि अलंकारामुळे जे काव्य ग्राह्य होतं ते कशामुळं, त्या अलंकाराचं वैशिष्ट्य काय, तर ते वैशिष्ट्य सांगत असताना वामनानं असं सुरुवातीलाच म्हटलं की सौंदर्यम अलंकार, हा म्हणजे जे सौंदर्य आहे, सौंदर्य ही एक विशिष्ट अशी जाणीव आहे, आनंद देणारी बाब, एक बौद्धिक, मानसिक, तात्विक, आत्मीय पातळीवरचा आनंद ज्या गोष्टीतनं होतो त्याला सौंदर्य असं साधारणतः आपण मानतो. तर अशी जी एक सुंदरता आहे काव्यामधली, हाच खराखुरा काव्याचा अलंकार हे वामनाने सुरुवातीलाच म्हटलेलं होतं. आणि याच वामनाने शब्दार्थांचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की शब्दार्थ हे काव्याचे शरीर होत आणि या शरीरामध्ये सुद्धा एक विशिष्ट अर्थ व्यक्त करण्याची ताकद आहे.
मित्रहो, आता असा प्रश्न आपल्या मनामध्ये या ठिकाणी उपस्थित होणं स्वाभाविक आहे की कवितेतील शब्दार्थ आणि कवितेशिवाय अन्य जे काही साहित्य प्रकार असतात, ललितेतर साहित्य प्रकार असतात, उदाहरण इतिहास आहे, भूगोल आहे, वनस्पतीशास्त्र आहे, यांच्यामध्ये शब्द असतात, त्या शब्दांनाही अर्थ असतात. आणि मग ते शब्दार्थ आणि कवितेतील शब्दार्थ यांच्यात फरक तो काय? भामहादी, वामनादी प्राचीन अलंकारिकांनी याचं स्पष्टीकरण देताना अगदी सुस्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये सौंदर्य प्रकट करण्याची ताकद आहे असे शब्दार्थ, विशिष्ट शब्दार्थ, कोणतेही शब्दार्थ नव्हेत. म्हणजे एखाद्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये जो शब्दाचा अर्थ असतो तो वाच्य अर्थ असतो, तो मुख्य अर्थ असतो. तिथे वेगळ्या पद्धतीच्या भावाभिव्यक्तीची कुठली जाणीव लेखकाला नसते किंवा त्याचं ते प्रयोजनही नसतं. परंतु ललित साहित्यामध्ये लेखकाला, कवीला त्याचा भावानुभव शब्दांच्या द्वारा मांडत असताना रसिकाच्या मनामध्ये आनुषंगिक भावनांची निर्मिती साधायची असते. आणि ही निर्मिती साधत असताना तिथं त्याला एका विशिष्ट सौंदर्य दृष्टीचं जाणीव ठेवणं खूप गरजेचं असतं आपल्याला दिसतं. आता भारतीय काव्य परंपरेमध्ये ही जी चर्चा साधारणतः काव्य शरीर, शब्दार्थ हे काव्याचे शरीर अशी जी वगैरे मांडणी आलेली आहे, याला सुद्धा भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला आधार दिसतो. भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्रामध्ये अभिनयाचं वर्णन करत असताना भरतमुनींनी काय म्हटलेलं आहे की अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त होणारा अर्थ म्हणजे काव्य. अर्थक्रियोपेतम काव्यम, अर्थक्रियोपेतम काव्यम, हे भरतानं नाट्यशास्त्रामध्ये केलेलं प्रतिपादन. याचा अर्थ काय? म्हणजे त्यांनी ही नाट्योपयोगी काव्याची व्याख्या केलेली आहे नाट्यशास्त्रामध्ये की ज्या क्रियेतून व्यक्त होणारा अर्थ नाटकातील भाव व्यक्त करण्यास सक्षम असतो त्याला भरतानी काव्य असं म्हटलेलं आहे. आता नाटकामध्ये क्रियेला महत्व आहे. नाटक हे दृश्य काव्य आहे. काव्याचे दोन प्रकार भारतीय परंपरेमध्ये दिसतात, एक दृश्य काव्य आणि दुसरा श्रव्य काव्य. दृश्य काव्य म्हणजे नाटक आणि श्रव्य काव्य म्हणजे ज्याला आपण कविता, काव्य वगैरे शब्दांच्या माध्यमातून जे व्यक्त होतात त्यांना आपण श्रव्य काव्य म्हणतो. आता दृश्य काव्यामध्ये म्हणजे नाटकामध्ये महत्व क्रियेला आहे. क्रिया म्हणजे अभिनय, आणि क्रियेतनं व्यक्त होणारा म्हणजे अभिनयातनं व्यक्त होणारा अर्थ त्या ठिकाणी अपेक्षित आहे. अर्थ म्हणजे क्रिया अधिक अर्थ, ही क्रिया नाटकामध्ये दिसते. जेव्हा भरतमुनींची ही नाट्यशास्त्रातली चर्चा काव्यचर्चेमध्ये परावर्तित व्हायला लागली, संक्रमित व्हायला लागली, तेव्हा स्वाभाविकच नाटकातील क्रियेची म्हणजे अभिनयाची जी जागा आहे ती शब्दांनी घेतली आणि नाटकामध्ये क्रिया अधिक अर्थ हे जे समीकरण होतं ते काव्यामध्ये शब्द अधिक अर्थ यांनी घेतलं. आणि म्हणून काव्य शरीरातील शब्द आणि अर्थ यांचं साहचर्य एका वेगळ्या अर्थानं मांडलेलं आपल्याला दिसतं. लक्षात घ्या की काव्यातील शब्द आणि अर्थ यांचं जे परस्परांचं नातं आहे हे केवळ वाच्य आणि वाचक इतकं मर्यादित नाहीये. म्हणजे एखादा शब्द आपण उच्चारतो आणि त्या शब्दाचा उच्चार केल्यानंतर त्याच्याशी निगडीत असणारा अर्थ आपल्या मनामध्ये जागृत होतो, त्याला शब्दाचा एक प्रमुख अर्थ आपण म्हणतो. वाच्य वाचक संबंध या अर्थाने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कवितेतील शब्दार्थांमध्ये असा वाच्य-वाचक संबंधच केवळ असतो असं नव्हे, तर नाटकाच्या अनुषंगानं समजून घ्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येतं की नाटकामध्ये रसनिष्पत्तीच्या संबंधानं जे कार्य अभिनय करतं तेच कार्य कवितेत किंवा काव्यामध्ये शब्द करत असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून हे शब्दार्थांचं एक वेगळेपण काव्यचर्चेमधलं नीट लक्षात घेण्याची गरज आहे. यालाच नंतरच्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी वक्रोक्ती वगैरे वगैरे भिन्न भिन्न संकल्पना वापरलेल्या आपल्याला दिसतात, ज्याचा विचार आपल्याला विस्तारानंतर पुढे करायचंच आहे.
परंतु या ठिकाणी भामहासारख्या वामनासारख्या अभ्यासकांच्या हे लक्षात आलेलं होतं की काव्याचं निराळेपण काय आहे, तर काव्याचं निराळेपण त्याच्या विशिष्ट पद्धतीच्या मांडणीमध्ये आहे. भावना ह्या प्रत्येकालाच असतात, म्हणजे काव्यातनं भावना व्यक्त होतात आणि म्हणून ते आपल्याला जाणवतात किंवा आपल्याला ते प्रेरक ठरतात असं केवळ म्हणता येत नाही, कारण भावना प्रत्येकालाच असतात. म्हणजे प्रेम, राग, मोह वगैरे वगैरे सगळ्या ज्या भावना आहेत ह्या आपल्या सर्वांमध्ये असतातच आणि कमी अधिक पद्धतीने प्रत्येक व्यक्ती त्या भावना व्यक्त करत असतच. त्या प्रत्येक अभिव्यक्तीला काही आपण काव्य म्हणत नाही. कवीच्याच अभिव्यक्तीला काव्य आपण का म्हणतो, कारण कवी ही भावनांची किंवा विचारांची, कल्पनांची जी अभिव्यक्ती आहे ही शब्दार्थांच्या द्वारा विशिष्ट पद्धतीने व्यक्त करत असतो आणि म्हणून ही बाब या ठिकाणी लक्षात घेण्याची आवश्यकता आपल्याला दिसते. कवीच्या प्रतिभास्पर्शाने अपूर्व रूप धारण करणारा शब्द आणि त्यातून अभिव्यक्त होणारा चमत्कृतीपूर्ण अर्थ म्हणजे शब्दार्थ होय. लक्षात घ्या, शब्दार्थाची व्याख्या या ठिकाणी अशी दिलेली आहे किंवा स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की कवीच्या प्रतिभास्पर्शाने कवीकडं एक जास्तीची गोष्ट नियतीने, परमेश्वराने दिलेली आहे असं आपल्याला दिसतं. ती कुठली प्रतिभा आहे? सर्वसामान्यांमध्ये आणि कवी कलावंतामध्ये फरक काय? आपल्याला काव्यकारणामध्ये यानंतरच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला या गोष्टीची अधिक विस्ताराने चर्चा करायची की कवीकडे प्रतिभा असते आणि या प्रतिभेच्या स्पर्शानं कवीचा जो अनुभव त्याला व्यक्त करायचा असतो तो एक अपूर्व, अनन्यसाधारण रूप धारण करतो. म्हणजे आपण एखादी काय म्हणू आपण की बालकवींची फुलराण्यासारखी कविता आहे. आता त्यातला अनुभव काय, म्हणजे वेलीवर फुलणारी कलिका ही आपणही पाहतो आणि ती वेलीवर हलणारी, डोलणारी अशी ती सुंदर कलिका पाहत असताना आपल्याला आनंद होतोच. आपण आपल्या मनामध्ये आल्हाद निर्माण होतो आणि काही आनंददर्शक असे शब्दही आपल्या मुखामधून आपण व्यक्त करतो. परंतु आपले ते व्यक्त झालेले आनंददर्शक शब्द काही कविता ठरत नाहीत, काव्य ठरत नाहीत. त्यावर बालकवींसारख्या प्रतिभासंपन्न कवीचा जोपर्यंत संस्कार होत नाही किंवा त्यांच्या प्रतिभेचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्यातनं काव्य स्फुरलेलं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून हे शब्दार्थांचं साहित्य, ललित साहित्यामध्ये किंवा काव्यामध्ये असणाऱ्या शब्दार्थांचं एक अपूर्व असं रूप आपल्या भारतीय परंपरेतील अभ्यासकांना जाणवलं आणि त्यांनी मग या शब्दार्थांचं वर्णन करणाऱ्या निरनिराळ्या भूमिका मांडल्या किंवा निरनिराळ्या व्याख्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण बघत आहात फलकावर की भामहानं असं म्हटलं, ज्याचा उल्लेख मी आता केला की शब्दार्थो सहितो काव्यम, शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य. किंवा रुद्रटासारख्या अभ्यासकांना असं म्हटलं ननु शब्दार्थो काव्य, खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य. दंडीसारखा अभ्यासक पुढे जाऊन असं म्हणतो शरीरम तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली, अर्थात इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य शरीर. वामनाने असं म्हटलं की रीती आत्मा काव्यस्य, रीती म्हणजे पद्धती, रीती हे आत्मा काव्यस्य, काव्याचा आत्मा काय की रीती. रीती म्हणजे काय? विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली. वामनाच्या या रीती विचाराचा विस्तारण अभ्यास आपल्याला याच प्रकरणामध्ये पुढच्या काही तासिकामध्ये करायचा आहे. विशिष्टा पदरचना रीती ही रीती आत्मा काव्यस्य, आणि रीती म्हणजे काय? विशिष्टा पदरचना, विशिष्ट पद्धतीने केलेली पदरचना. म्हणजे या ठिकाणी त्यांनी शब्दार्थांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या मांडणीला महत्व दिलेलं आपल्याला दिसतं. मम्मटासारखा अभ्यासक या ठिकाणी म्हणतो तत् अदोषो शब्दार्थो सगुणो अनलंकृती पुनः क्वापी, अर्थात दोषरहित, गुणयुक्त, क्वचित स्फुट अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य. शब्दार्थांची काही काव्यातील शब्दार्थांचं काही निराळेपण या ठिकाणी मम्मटाने सांगितलेलं आहे. ते शब्द कसे असतात, शब्दार्थ कसे असतात? दोषरहित असतात, ते गुणयुक्त असतात, क्वचित स्फुट असतात आणि अलंकाररहित असतात, म्हणजे साधे असतात. अशा शब्दार्थांना त्यांनी काव्य म्हटलेलं आपल्याला दिसतं. जगन्नाथानं
सोप्या शब्दांमध्ये हे शब्दार्थांचा असणारं महात्म्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. जगन्नाथ असं म्हणतो, रमणीयार्थ प्रतिपादक हा शब्द हा काव्यम. फार सुंदर व्याख्या आहे जगन्नाथाची. तो असं म्हणतो की रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. कशा अर्थाचे? रमणीय अर्थ, ज्याच्यामध्ये रसिक रमून जातो, गुंतून जातो, धुंद होतो. त्याच्या सगळ्या चित्तवृत्ती त्या काव्यामध्ये एकत्रित होतात. अशा रमणीय अर्थाचं प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य होय. आता ह्या सगळ्या ज्या व्याख्यावर अगदी सुरुवातीपासून भामहापासून जगन्नाथापर्यंतच्या ज्या सगळ्या व्याख्या काव्य शरीराचं म्हणजे शब्दार्थाचं स्वरूप उलगडून दाखवणारे आहेत. मी मुद्दामून या ठिकाणी ते आपल्यासमोर ठेवल्या. आता काव्याचे शरीर शब्दार्थ एक गोष्ट झाली की काव्याचे शरीर शब्दार्थ ही गोष्ट स्पष्ट झाली. मग या शरीरातील आत्मतत्व कोणते? आणि ज्या एका विशिष्ट या कारणासाठी भारतीय परंपरेतली ही जी काव्यचर्चा खूप विलक्षण चर्चिली गेली आणि काही शतकांची परंपरा ह्या चर्चेतनं निर्माण झाली. निरनिराळे संप्रदाय त्यातनं निर्माण झाले. ते संप्रदाय इथून सुरू झालेले आपल्याला दिसतात की शब्दार्थ हे काव्याचे शरीर आहेत. तर मग या शरीराच्या आत्मपदी विराजमान झालेलं तत्व कोणतं? आणि या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना भारतीय परंपरेतील या अभ्यासकांना जी निरनिराळी उत्तरं सापडली, ती उत्तरं वेगवेगळ्या संप्रदायामध्ये परावर्तित झालेली आपल्याला दिसतात. ज्यात अलंकार आहे, रीती आहे, वक्रोक्ती आहे, औचित्य, ध्वनी आणि रस या 5 काव्यलक्षण तत्वांचा, काव्य तत्वांचा खूप मोठा चर्चेचा भाग इथून पुढच्या सगळ्या चर्चेमध्ये आलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून आपल्याला क्रमाक्रमाने या गोष्टींचा, या काव्य तत्वांचा विचार करायचा आहे. अलंकार, रीती, वक्रोक्ती, औचित्य, ध्वनी आणि रस. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या दुसऱ्या तासिकेमध्ये आपण या ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला की भारतीय काव्यचर्चेची परंपरा जी आहे ती किती प्राचीन आहे आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासून सुरू झालेली ही परंपरा नंतर वेगवेगळ्या काव्यलक्षण संप्रदायांमध्ये कशी रूपांतरित झाली याचा काही आपल्याला एक आढावा इथून पुढच्या तासिकांमध्ये घ्यायचा आहे. आजच्या या तासिकेमध्ये मला वाटतं इतकं निवेदन पुरेसं आहे. मला खात्री आहे आतापर्यंतच्या विविध व्हिडिओप्रमाणे हाही व्हिडिओ आपण लाईक कराल आणि त्याला अनेकांपर्यंत पोहोचवाल. पुढच्या तासिकेमध्ये आपण अलंकार आणि वक्रोक्ती या 2 काव्यलक्षणांचा आढावा घेणार आहोत, अभ्यास करणार आहोत. इतप्पर नमस्कार.